UDIS प्लस SDM या पोर्टलवर यूजर ID आणि पासवर्ड टाकून तसेच कॅप्चा टाकून लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर आपण या पेजवर येणार. पेज लोड होत आहे. या ठिकाणी आपल्याला 2024-25 या टॅबला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपण या पेजवर येणार. इथे पॉपअप विंडोला क्लोज करायचं. त्यानंतर या ठिकाणी आपण वरती जर टॅब पाहिले तर इथे आपल्याला जो रिपोर्ट आहे अपारचा तो डाउनलोड करून घेता येईल एक्सेल फॉर्ममध्ये. मी त्याला क्लिक करून एक्सेल फाईल डाउनलोड करून घेतो. डाउनलोड केलेली फाईल आपण ओपन करूया. मी ओपन करतो. या ठिकाणी बघा अपार स्टेटस आलेला आहे. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा अपार जनरेट झालेला आहे त्याच्या नावासमोर यस आलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचा अपार अजून जनरेट व्हायचा बाकी आहे त्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर नो आलेला आहे. अशा प्रकारे आपण हा रिपोर्ट डाउनलोड करू शकतो.